स्वामी समर्थ म्हणा, हा जन्म नाही पुन्हा। हाय सर्वांना, श्री स्वामी समर्थ। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आणि आम्ही निघालो अक्कलकोटला जाण्यासाठी। तर त्यासाठी बॅग पॅकिंग म्हणजे सकाळी टिफिन वगैरे एका छोट्या बॅगमध्ये घेतलं, चार्जर वगैरे, आणि ही एक बॅग पॅक केली। तर त्यामध्ये नारळ वगैरे सर्व घेतलं होतं। आणि माझे सासरी इथे बघा आम्ही बसलो होतो आणि त्यांना सांगत होते की यूट्यूबचा व्हिडिओ बनवते। सो आमची निघण्याची तयारी होती पूर्ण, म्हणजे निघण्याचीच तयारी होती। आम्ही ऑटो बुक केली होती। तर आम्ही आता निघणारच होतो। त्यानंतर ट्रेनमध्ये बसलो आणि ट्रेनमध्ये आमची जर्नी सुरू झाली अक्कलकोटला जाण्यासाठी। मनात एक हुरहुर होती महाराजांना भेटण्याची। आणि सोलापूरला पोचल्यानंतर बघा तिथेसुद्धा महाराजांचा छान फोटो, आणि आम्ही छान थंडगार असं ऊसाचा रस पिला आणि तिथून मग बसने आम्ही अक्कलकोटला पोचलो। जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आम्हाला एका मठाचा पत्ता यांच्या कलिगने दिला होता, तिथेच आम्ही कॉल करून गेलो होतो। आणि हा मठ तुम्हाला तिथे जायचं असेल तर खूप छान आहे, सोय खूप छान आहे, रूम खूप छान आहे। तिथे नाश्ता जेवण सगळी म्हणजे महाप्रसाद असतो, नाश्ता असतो, चहा असते, सगळी सोय होते। आणि विशेष म्हणजे तिथे आपल्याकडनं पूजा करून घेतली जाते, त्याची पावती आदल्या दिवशी आपल्याला फाडायची असते। अगदी कमी पैशांमध्ये म्हणजे 200 रुपयाची ती पावती असते आणि आपली छानपैकी ते पूजा करून घेतात। आत्ता आम्ही दुपारी 3 वाजेला पोचलो होतो, फ्रेश झालो। मी साडी घातली पिवळ्या रंगाची, मंदिरात जातोय म्हटल्यावरती छान साडी घातली आणि आम्ही मंदिरात पायीच गेलो। म्हणजे आम्ही जिथे म्हणजे तो मठ 1 ते 1.5 किलोमीटर आहे। आपल्या वटवृक्ष देवस्थान जे आहे स्वामी महाराजांचं वटवृक्ष देवस्थान, तिथून आम्ही पायी निघालो। आणि ऊन खूप होतं पण तरीसुद्धा चला पायी निघूया म्हटलं, किती दूर आहे। आणि येताना मग आम्ही ऑटो केली आणि इथे आम्ही वटवृक्ष देवस्थान तिथे पोचलो। तिथे हा बाहेरचा मी जास्त असं मध्ये शूटिंग नाही घेतली, गर्दी खूप होती। आणि ॲक्च्युली खरं तर आपण म्हणतो ना की आपल्याला बरोबर लिंक लागतात। तिथे ज्या रूममध्ये ताई आल्या होत्या, ज्या तिथे साफसफाई करतात, त्या म्हटल्या ताई तुम्ही आत्ताच जावा। तुम्ही म्हणाल की आम्ही थोडा आराम करतो आणि संध्याकाळी निघतो तर तुम्हाला दर्शन होणार नाही, कारण खूप गर्दी होती आणि गुरुवारचा दिवस होता। ॲक्च्युली माझी खूप इच्छा होती की पालखी सोहळा अटेंड करावा, पण पालखी सोहळ्याचं टायमिंग 7:45 वाजेपासून 10 वाजेपर्यंत होतं आणि आम्ही 4 वाजेपासून 6 वाजेपर्यंत मंदिरात होतो। आणि हे बघा मंदिरात महाराजांचं दर्शन, वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट, आणि खूप छान अशी म्हणजे खूप छान अशी डिझाईन केलेली आहे। आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा याचं काम सुरू होतं, त्यामुळे डायरेक्ट आम्ही दर्शन घेतलं होतं। आणि हे बघा जे बाहेर TV लावलेत त्यामध्ये दर्शन होतं आहे। तर मी म्हटलं चला तुमचंसुद्धा करूया, म्हणून मी थोडा हा माझा प्रयत्न होता की ते मी थोडं झूम करून तुम्हाला TV मधलं दर्शन दाखवलं। आणि इथे हे रुद्राक्षापासून बनवलेलं महाराजांची ही फोटो फ्रेम आहे आणि खूप छान अशी इथे हे खूप छान इंटेरियर केलेलं आहे। खूप शांत आणि मस्त वाटत होतं इथे। आणि हे वटवृक्ष आपले महाराज जिथे बसायचे ते तिथे गेल्यावरती आमचं दर्शन झालं। मी घरून मूर्ती नेली होती, मार्गदर्शन खूप गरजेचं असतं खरं तर। आईने मला सांगितली होती तू मूर्ती घेऊन जा आणि तिथे लावून आण, तशीच मी मूर्ती लावून आली। बाबांनी पण तिथे सेवा केली, माळ जपली। आणि हे वटवृक्ष देवस्थानाजवळ मी दिवा वगैरे लावला, धूप लावला आणि हात पुरत नव्हता, म्हणजे थोडं दूर असल्यामुळे हात पुरत नव्हता, पण तरीसुद्धा दर्शन छान झालं। गर्दी खूप झाली होती आणि खूप दर्शन तर खूप छान झालं आणि आम्ही तिथे मुक्कामी होतो। तर मग त्यानंतर आम्ही 6 वाजेला निघालो, गर्दी वाढत होती पण मग पालखीचं दर्शन नाही झालं, ते एक मनात राहिलं की पालखीचं दर्शन नाही झालं। त्यानंतर या समोरच्या मंदिरातसुद्धा आम्ही दर्शन घेतलं आणि मग तिथून निघालो संध्याकाळच्या वेळेला। आणि येताना मग आम्ही बाहेरचा परिसरसुद्धा बाबांना दाखवला की दाखवून देऊ कधी आपण परत, खूप वर्षानंतर येणं होतं त्यामुळे सर्वच बघायचा आम्ही निश्चय केला होता। आणि बघा बाहेर, आणि संध्याकाळची वेळ झाली होती ना, तर दिवे वगैरे सर्व छान लागले होते। तर बघा किती सुंदर, इतकं मस्त वाटत होतं। इथे आम्ही बसून वॉटरमेलन खाल्लं, थोडा वेळ बसलो आणि त्यानंतर मग आम्ही मठात गेलो। तिथे आरती मिळाली आम्हाला।
आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्याकडनं तिथे अभिषेक आरती वगैरे होतं आणि तिथे पाठी होती. तुम्ही खरोखरच खूप भाग्यवान आहात इथे आलात. आणि या मठाचा उल्लेख स्वामी चरित्र सारामृतामध्ये 9व्या अध्यायामध्ये शंकरराव यांनी हा मठ स्थापन केलेला आहे. आता आम्ही छान अभिषेक आरती करून आलो आहे. तिथे मिळालेला प्रसाद आणि आता आम्ही चाललो आहे रूमवर. आता इथून चोळाप्पाच्या मठावरती जातो. खरं तर बाबा खूप खुश झाले. वाटलं खूप छान झाला कार्यक्रम. तर बघा आमची रूम खूप छान अशी रूम होती आणि हे तुम्हाला दाखवण्याच्या मागचं कारण असं की तुम्ही जर कधी तिथे जाल तर खूप छान तिथे सोय होते. हा मठ आहे राजेराय मठ, प्रथम पादुका मंदिर, सद्गुरू बेलानाथ बाबा समाधी मंदिर. तर खूप छान सोय आहे. त्यानंतर आम्ही गेलो श्री स्वामी समर्थांचे प्रथम आगमन स्थान श्री खंडोबा मंदिर, तिथलं दर्शन घेतलं. त्यानंतर श्री स्वामी समर्थ समाधी मठ म्हणजे चोळाप्पा महाराजांचे घर, तर इथलंसुद्धा दर्शन छान झालं. आम्ही दुसऱ्या दिवशी हे दोघा ठिकाणी जाऊन दर्शन घेऊन आलो आणि त्यानंतर सुरू झाला परतीचा प्रवास. तर खूप छान वाटलं. श्री स्वामी समर्थ.